नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर राज जाधव यांची बहिर्जी नाईक ही कादंबरी आणि आज भाग 3. ज्याच्या जन्माची कहाणीच इतकी दुःखद असेल त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यात काय सुख मिळणार होतं. जन्मतःच पोचणारा बा निघून गेला होता. त्या दुःखात आजींनी अंथरूण धरलं. ती पुन्हा उठलीच नाही. प्रसूतीच्या वेळी आईला झालेला त्रास आणि प्रसूतीनंतर तिच्यावर कोसळलेलं आभाळ यामुळे आई इतकी क्रुश झाली होती की तिच्याच्याने काहीही काम होत नव्हतं. पोटापाण्यासाठी काहीतरी काम केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही हे जाणून असलेली आई तशा अवस्थेत सुद्धा मला घरीच टाकून कामाला जात होती. लेकरांना कामावर घेऊन आलं की बाईचं लक्ष कामात लागत नाही म्हणून मालक एक तर कामाला या नाही तर घरी लेकरं सांभाळत बसा असं सांगून हाकलून देत होता. मोठा होऊन जेव्हा मी कडेवर बसायला लागलो तेव्हा आई मला कामावर सोबत घेऊन जायला लागली. जोंधळे पाटलाचं शेत राखता राखता माझा बा मेला होता. आमचा परिवार उघड्यावर पडला होता. त्या बदल्यात पाटलाकडनं कसलंही इनाम तर मिळालं नाही, पण आई कामावर गेली की पाटील वरचेवर तुझ्या नवऱ्याच्या कुस्ती आणि मस्तीपायी माझ्या शेतीचं किती नुकसान झालं माहिती आहे का असं कुत्सितपणे बोलून दाखवत असायचा. आई कधी त्याच्या शेतात काम करत होती तर कधी त्याच्या घरचं काम करत होती. त्या बदल्यात त्याच्याकडनं 4 दाणे घरात घेऊन येत होती. त्यावर आमचं अर्धकच्चं पोट भरत होतं आणि जोंधळे पाटलाच्या शेतात काम करण्यासाठीच जणू काही आम्ही जिवंत राहत होतो. मी 4-5 वर्षांचा असेन. आई जोंधळे पाटलाकडे कामासाठी गेली होती. दिवसभर आजीबरोबर मी बसून राहायचो. आमच्या वस्तीवर सर्व लोक काही ना काही कामासाठी बाहेर गेलेले असत. दिवसभर संपूर्ण वस्तीवर मी आणि आजी दोघंच असायचो. त्या दिवशी मी आजी शेजारी बसलो होतो. आजी मला बाच्या आठवणी सांगत होती. मी तिच्या गोष्टी अगदी मन लावून ऐकत होतो. आजीचा पिकलेला आवाज मला बाच्या जीवनात वापस घेऊन जात होता. मी मिटल्या डोळ्यांनी तिच्या बाजूला पडून ती सांगत असलेली कहाणी मन लावून ऐकत होतो. अचानक आजी जीवाच्या आकांतानं ओरडली. माझे डोळे उघडले गेले. मी काय झालं म्हणून इकडे तिकडे बघायला लागलो आणि समोरचं दृश्य बघून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. एक लांडगा आजीचा पाय ओढून तिला ओढत होता. ओढत घेऊन चाललेल्या आजीला मी पकडण्याचा प्रयत्न केला. तो गुरगुरत आजीला फरफटत न्यायला लागला. आजी वाचवा वाचवा म्हणून ओरडायला लागली. हातातल्या काठीनं लांडग्याच्या डोक्यावर मारायला लागली, पण तिच्या हातात तेवढा जीव नव्हताच. तिच्या हातनं काठी पडली. मी जीवाच्या आकांतानं ओरडत होतो, रडत होतो. आजूबाजूला माझा आणि आजीचा आवाज ऐकायला कोणीही नव्हतं. काहीतरी करायचं म्हणून मी आजीची पडलेली काठी उचलून लांडग्याला मारायला लागलो. 5 वर्षांचा मी. माझ्या मारानं त्याला काय होणार होतं. लांडगा आजीचा पकडलेला पाय सोडायला तयार नव्हता. कितीतरी वेळ आमचं ते भांडण सुरूच होतं. आजीचा ओरडून ओरडून घसा बसला होता तर माझा रडून रडून. तरीही आजी आणि मी प्रयत्न करणं सोडत नव्हतो. मी त्याच्या डोक्यात काठी मारली की तो लांडगा आपले बिभत्स डोळे माझ्यावर वटारत माझ्याकडे बघून गुरगुरत होता. अरे खंडू पळ, खंडू पळ, आजी मध्येच माझ्याकडे बघून ओरडत होती. तिला माहिती होतं लांडग्याने तिचा पाय सोडून माझ्यावर चाल केली तर काय होऊ शकतं. अचानक कोणीतरी फेकलेला दगड लांडग्याच्या बाजूला येऊन पडलेला मला दिसला. त्याच्या पाठोपाठ काही आवाज आले आणि पाठोपाठ 3-4 लोक आमच्याकडे धावत येताना दिसले. त्यांच्या हातात काठ्या कुऱ्हाडी होत्या. ते आमच्या वस्तीवरचे लोक होते. माझ्या बाचे मित्र होते. जालिंदर तर सख्खा काकाचा भाऊ होता. त्यांना बघून आमचा जीव भांड्यात पडला. लांडगा घाबरला. लोक धावत जवळ येत आहेत हे बघून त्याने आजीचा पाय सोडला. कधी माझ्याकडे तर कधी आजीकडे बघत तो लांडगा आपला जीव वाचवून पळायला लागला. आजीचा जखमेचा पाय सुजला होता. त्यात 1-2 दिवसात पू भरला. दुखणं फार वाढलं. ताप डोक्यात गेलाय असं सगळेजण बोलायला लागले, कारण आजी काहीही बडबडायला लागली होती.
ती खाण्यासाठी तोंड उघडत नव्हती, पाणीसुद्धा पित नव्हती. असेच 7-8 दिवस गेले आणि आजीने त्या दुखण्याला सोड चिठ्ठी दिली. आजी चिरशांत झाली. सर्व दुःखातून, दुखण्यातून आजी मुक्त झाली. आजीची वेदना संपली होती, आईची आणि माझी बाकी होती. पण तेवढ्याशा वयात सुद्धा मी ठरवून टाकलं की आता आपण शांत बसायचं नाही, आईला एकटं पडू द्यायचं नाही. आपण सुद्धा तिच्या सोबत जाऊन काम करायचं, आईला सुख द्यायचं. तिच्यासाठी भाकर कमवून आणायची आणि आपल्या हातानं आईला भरवायची. आजीसारखे आपण मेलो आणि वरती आपला बा आपल्याला भेटला तर त्याला छाती ठोकपणे सांगण्यासाठी की मी आईला काहीही कमी पडू दिलं नाही. आजीच्या मरणाचं दुःखसुद्धा दुष्काळानं करपून गेलं होतं. आजूबाजूला बघितल्यावर त्या वयात सुद्धा लक्षात आलं की जगणं इतकं दुसही असेल तर मरण किती सोयीचं आहे. थोड्याच दिवसात परिस्थितीने मनाला पटवून सांगितलं की आजी मेली नाही तर आजी मुक्त झाली आहे. मी जेमतेम 6 वर्षांचा असेल तेव्हा आईसोबत मी सुद्धा जंगलात जायला लागलो. जंगलात गेल्यावर कित्येक दिवस माझ्या उघड्या डोळ्यांना लांडगा समोर दिसल्याचा भास होत असे. भीतीनं अंग थरथर कापू लागे. जंगलातून पळ काढावा असं वाटत असे, पण आईला एकटं सोडून जायचं नाही. आणि यावेळी जर एखाद्या लांडग्यानं माझ्या आईचा घात करण्याचा प्रयत्न केला तर मी माझी संपूर्ण ताकद लावून लांडग्याचा समाचार घेईन असा निर्धारच केला होता मी. जंगलातून आईबरोबर सुकलेल्या लाकडाचे भारे माझ्या डोक्यावरनं कधी छावणीवर तर कधी गावात जात होते. त्या वयात मी आईपेक्षा मोठा भारा डोक्यावरनं वाहून नेत असे. सोबत असलेल्या बायका माझ्याकडे बघून हसत, आईची थट्टा करत आणि म्हणत, अगं तुझा खंडोजी भीमा भाऊजीसारखा पैलवान आहे बरं का. तेव्हा आई अभिमानानं माझ्याकडे बघायची आणि हसायची. त्या दिवशी आम्ही नित्याप्रमाणे लाकडं विकून वापस येताना मला एका कोपऱ्यावर भरपूर गर्दी जमलेली दिसली. कुतूहलापोटी मी त्या गर्दीकडे धावत गेलो. माझ्या मागून आई आणि बाकीच्या बायकासुद्धा आल्या. कसला तरी कथा कवनाचा खेळ सुरू होता. छावणी पडली की असे काहीतरी कार्यक्रम तिथे सतत सुरू असायचे. मला ते आवडायचे. मी ते आनंदानं बघत उभा राहिलो. त्या दिवशीचा तो कार्यक्रम अत्यंत वेगळा होता. एक व्यक्ती गळ्यात लटकवलेला संबळ वाजवत होता. एकाच्या हातात तुणतुणं होतं. सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते मध्यभागी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे. तो एकच व्यक्ती होता असं म्हणणं चुकीचं ठरलं असतं. जमलेल्या जमावासमोर तो इतक्या सहजतेनं आणि बेमालूमपणे रूप बदलत होता, कुणाला कळत सुद्धा नव्हतं. तो सांगत असलेल्या कथेतली अनेक पात्र तो एकटाच वठवत होता आणि अस्खलितपणे सादर करत होता. लोक त्याला मध्येच वारे सोंगाड्या असं म्हणून दाद देत होते. तो मध्येच बाईचं सोंग घेत होता. मध्येच पुरुषासारखा राकट आणि भारदस्त आवाज त्याच्या गळ्यातनं काढत होता. आवाजाबरोबर त्याचे हावभाव इतक्या सहज बदलत होते की मंचावर एकच व्यक्ती उभी आहे असं समोर बघून सुद्धा विश्वास बसत नव्हता. असं वाटत होतं 3-4 लोक मिळून ती कथा सादर करतायत. तो जमदग्नी आणि रेणुकेची गोष्ट सांगत होता. त्यावेळी ती कथा माझ्यासाठी अगदी नवीन आणि तेवढीच मनाचा ठाव घेणारी होती. महान ऋषी जमदग्नी आपली बायको रेणुकावर रागवले आणि आपल्या 4ही मुलांना एका पाठोपाठ तिचं मस्तक उडवण्याचा आदेश द्यायला लागले. आईवर निस्सीम प्रेम करणाऱ्या तिच्या 4ही मुलांनी त्यांचा आदेश पाळायला नकार दिला. तेव्हा त्या महाकोपी ऋषीनं त्या चौघांना मंत्राग्नीनं जाग्यावर भस्म करून टाकलं. शेवटी त्यांनी परशुरामाला आदेश दिला. रेणुकेचं शिर उडवायला सांगितलं. तेव्हा परशुरामानं क्षणाचाही विलंब न करता आपल्या धारधार परशुनं आपल्या आईचं मस्तक उडवून टाकलं. कथा सादर करणाऱ्या त्या व्यक्तीनं अचानक परशु काढला कुठून हे कुणालाच कळलं नाही. आणि जमदग्नीचा वेश धारण करताना तो परशु त्याच्या कपड्यात का हवेत कुठे गायब झाला ते सुद्धा कळलं नाही.
तो व्यक्ती नक्कीच साधारण नव्हता. त्याला जादूसुद्धा येत असावी असा माझा त्यावेळी समज झाला. त्या कहाणीचं रसभरीत वर्णन करताना तो कलाकार मध्ये जमदग्नीच्या आवाजात आणि देहबोलीत समोर उभा राहत होता, तर मध्येच तो वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानणारा नम्र परशुराम बनत होता. मध्येच त्याला लाचार असणाऱ्या 4 मुलांचा अभिनय करावा लागत होता आणि एकदमच तो पतिव्रता रेणुकेच्या भूमिकेत रेणुका समोर उभी असल्याचा भास करत होता. जिवंत चित्रण, अस्खलित वातावरण निर्मिती, मनाचा ठाव घेणारा अभिनय, डोळे विस्फारून टाकणारी जादूगरी आणि डोळ्यात पाणी उभं करणारी ती कथा ऐकून मी भारावून गेलो होतो. मी एकटक त्या कलाकाराकडे बघत होतो. मी त्याचा कायलच झालो होतो. जेमतेम 6 वर्षांचा मी, पण ते कथन ऐकून कितीतरी पोक्त झालोय असा अनुभव मला त्या क्षणी आला. अनेक विचार माझ्या मनात घोळायला लागले. माणूस एकटा जन्माला येतो, पण ही कला येत असेल तर तो कितीतरी जीवन जगू शकतो. माझ्या आयुष्यात मला भावलेला, मनात ठसलेला, माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणारा तो पहिला वहिला प्रसंग होता. आपल्याला जमेल का हे करायला? माझ्या मनात उगीचच प्रश्न उठला. कुठून शिकला असेल हा माणूस हे सगळं? मनात प्रश्न उठत होते आणि उत्तरांची अपेक्षा न करता विरतही होते. मी एकटक त्या कला सादर करणाऱ्या व्यक्तीकडे बघत होतो. काव्य प्रस्तुत करणारा ती व्यक्ती समोर बसलेल्या आणि उभ्या असलेल्या लोकांच्या गर्दीतनं आपली झोळी फिरवायला लागली. त्याचं काव्य ऐकून भारावून गेलेले लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे त्याच्या झोळीत नगद, कुणी खाण्याचा काही जिन्नस, तर कुणी काही काही टाकत होते. त्याची झोळी सगळीकडे फिरत फिरत शेवटी माझ्यासमोर आली. तो माझ्यासमोर उभा राहिला. मी त्याच्या झोळीत बघितलं, बरीच नगद गोळा झाली होती. अर्ध्या तासाच्या त्या सादरीकरणात त्याला कितीतरी कमाई झाली होती. मी पुन्हा त्या कलाकाराच्या झोळीकडे बघितलं. त्यांनी 1-2दा झोळी वाजवली, पण माझ्याकडे त्याच्या झोळीत टाकण्यासारखं काहीच नव्हतं. उलट मलाच तुमच्या झोळीत घेता का? तुम्ही जे काही करता ते मला करायला शिकवाल का? असं मला त्याला विचारायचं होतं. पण तेवढ्यात तो कलाकार पुढे निघूनही गेला. मी आईच्या हातातली भाकरी घेतली आणि त्यापैकी अर्धी भाकर मोडून अर्धी आईच्या हातात दिली आणि उरलेली अर्धी धावत जाऊन त्या कलाकाराच्या झोळीत टाकली. त्यांनी माझ्याकडे थोड्या वेळेसाठी बघितलं आणि स्मितहास्य करून माझ्या डोक्यावरनं हात फिरवला. मला धीर आला आणि मी झटकन बोलून गेलो, मला शिकवणार तुमच्यासारखं? तो कलाकार हसला. थोडा वेळ तो माझ्याकडे बघत राहिला. डोक्यावर हात ठेवून माझ्या डोळ्यात डोळे घालून तो बोलला, अरे तो अजून लय लहान आहे, थोडा मोठा हो, मग बघू आपण. यापूर्वी कधीही न भेटलेला एक व्यक्ती अर्धा तास आपल्या समोर उभा राहतो आणि आपलं संपूर्ण भावविश्व व्यापून टाकतो. तो अनुभव जगावेगळा होता. मुळात मला ती व्यक्ती आवडली होती का त्या व्यक्तीची कला? नाही, मला आवडली होती ती त्याची कला. असंच काहीही न करता तो माझ्यापुढे दिवसभर जरी उभा राहिला असता तर त्याच्या प्रेमात पडणं, त्याच्यासाठी वेडा होणं तर सोडा, त्याच्याकडे माझी नजरसुद्धा वळली नसती. त्याची कला आकर्षक होती, लोकांना खिळवून ठेवणारी होती, मंत्रमुग्ध करून भुरळ पाडणारी होती आणि शिवाय भरपूर पैसे मिळवून देणारी सुद्धा होती. आपण असं काही करू शकलो तर आईला इतकी मेहनत करण्याची गरज पडणार नाही. कमीत कमी आईच्या सुखासाठी तरी आपण हे केलं पाहिजे. नाही, आपल्याला हे करावंच लागेल. आपण हेच करायचं. त्या व्यक्तीकडे पुन्हा जायचं, त्याचे पाय धरायचे आणि तुला जे काही येतंय ते मला शिकव अशी विनंती करायची. त्यासाठी आपण त्याचं पडेल ते काम करू, तो सांगेल तसं वागू, तो चल म्हणेल तिथे जाऊ आणि तो खा म्हणेल तेच खाऊ, त्याचे गुलाम बनून राहू. पण पुन्हा पुन्हा त्याचे बोल आठवायला लागले, तो अजून लहान आहेस, थोडा मोठा हो, मग बघू. आणि खरंच त्यावेळी मी खूप लहान होतो, फक्त 6 वर्षांचा. त्या दिवसापासून माझं संपूर्ण विश्व बदललं होतं.
दुसऱ्या दिवशी आणि पुढे कित्येक दिवस मी त्या व्यक्तीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो मला कुठेही भेटला नाही. पुढे तिथेही तो कधीही दिसला नाही. मी नाराज झालो होतो. तो व्यक्ती माझ्या आयुष्यात अर्ध्या तासासाठी आला होता आणि निघूनही गेला होता. पण त्यांनी माझ्या डोक्यात नकळत जे बीज टाकलं होतं ते काही केल्या बाहेर निघत नव्हतं. आपल्याला जमतील का त्याच्यासारखे निरनिराळे आवाज काढायला, दुसऱ्याचं सोंग घ्यायला, जादू करायला? बघू तरी. मी खूप विचार करायला लागलो. सोंग घ्यायचं म्हणजे निरीक्षण करावं लागणार. नकळत समोर उभ्या असलेल्या लोकांचं मी निरीक्षण करायला लागलो. त्यांच्या चालण्याची लकब, त्यांच्या बोलण्याचे ढंग, त्यांच्या आवाजाचे चढ उतार आणि लय, त्यांची वेगवेगळी नजर, हे सगळं मी उगीचच निहाळायला लागलो आणि आपसूक नक्कल करण्याचा प्रयत्न करायला लागलो. काही केल्या ते मला जमेना. लोकांसमोर त्यांच्यासारखं चालायला बोलायला लागलं की लोक रागवत. आमच्या वस्तीवरचे लोक तर मारायला धावत. माणसं नकोच, माणसं मारतात. मग मी भीती वाटत असताना सुद्धा चक्क जंगलात जायला लागलो. पशुपक्ष्यांचं निरीक्षण करायला लागलो. इतकंच काय, जंगलात एखादा पक्षी ओरडला की मी त्याच्यासारखा ओरडण्याचा प्रयत्न करायला लागलो. इथे मला कोणाची लाज वाटत नव्हती आणि कोणी मला मारेल याची भीतीसुद्धा वाटत नव्हती. माझी भीती आणि लाज जेव्हा संपली तेव्हा माझा सूर बदलतोय याची मला जाण झाली. मी पक्ष्यांचे आवाज काढायचा प्रयत्न करायला लागलो. त्यांच्यासारखा आवाज जमत नव्हता, पण वेगळा आवाज निघतोय त्यामुळे मी खुश झालो. तो प्रकार मला इतका आवडायला लागला की मी त्यासाठी जणू वेडा झालो. हळूहळू माझ्या ध्यानात आलं की आपण कोणाचेही, खास करून आपल्या आजूबाजूंच्या लोकांचं निरीक्षण करताना त्यांना न कळता करायला पाहिजे. कोणाकडेही एकटं बघितलं तर तो माणूस मारणारच की. आपण त्यांच्या नकळत त्यांना हेरायचं, त्यांच्यावर नजर ठेवायची आणि मग सराव करायचा. याच धर्तीवर जंगलात लाकडं गोळा करताना बायकांचे होणारे सगळे हावभाव मी टिपत होतो. त्यांच्यासारखा पातळ आवाज काढायचा प्रयत्न करायला लागलो. ते मला जमायला लागलं होतं. बायका माझ्यावर ओरडायला लागल्या. मला मारण्यासाठी माझ्या मागणं धावायला लागल्या की मी पुन्हा त्यांना चिडवत असे. यासाठी मी आईचा बऱ्याचदा मारसुद्धा खाल्ला होता. एकदा तर मी झोपलेलो असताना आईने पाठीत धपाटा मारून उठवलं. अरे मी आल्या, अरे दिवसभर गांगलात पाखरासारखा वरडतो, आता झोपत तरी वरडू नको की. आईच्या त्या धपाट्याचा अर्थ मला कळला होता. मी दिवसभर सराव करत असलेले आवाज झोपेतनं सुद्धा माझ्या तोंडातून निघत होते. नंतर मी आईजवळ झोपणंच बंद करून टाकलं. जसजसे मला आवाज जमायला लागले तशी मला त्यात गंमत वाटायला लागली. आपण काहीतरी जगावेगळं काम करतो असं मला त्यावेळी वाटत होतं. माणसांच्या नकळत त्यांचं निरीक्षण करणं, त्यांचा आवाज, हावभाव टिपून घेणं आणि जंगलात जाऊन त्याचा सराव करणं, हा माझा नित्यनियम सुरू झाला. हळूहळू काय होईना मला ते सगळं उत्तम जमायला लागलं होतं. माझा आत्मविश्वास इतका वाढला की मी कोणाचाही आवाज काढायचा प्रयत्न करायला लागलो. साधनेला देव पावतो, आपण फक्त कठोर साधक झालं पाहिजे. वर्षामागून वर्ष सरत होतं आणि माझी कला मला साध्य होत होती. एकदा आई घरात सारवण काम करत होती. मी जंगलातनं घरी आलो, ओसरीवर बसलो. आजी जिवंत असताना जिथे झोपलेली असायची तिथेच मी बसलो होतो. त्यामुळे का कुणास ठाऊक आजीची आठवण झाली. आजीला जाऊन 6 वर्ष उलटून गेली होती. मला तहान लागली होती. आजीला तहान लागली की आजी जशी आईला हाक मारायची तशीच आजीच्या आवाजात आईला हाक मारायची असं मी ठरवलं. मी माझा घसा साफ केला आणि आजीच्या आवाजात आईला आवाज दिला. भीमे, पाणी दे ग माय. आजीचा आवाज आपल्या घशातून जास्त क्षीण आणि हळू निघाला होता हे माझ्या ध्यानात आलं. त्यात आई कामात व्यस्त असल्यामुळे आईला तो आवाज गेलेला नसावा म्हणून मी यावेळी तोच आवाज काढून मोठ्यांनी बोललो. अगं भामे, पाणी दे की माय. यावेळी तो आवाज इतका हुबेहूब जमला की आजीला जाऊन 6 वर्ष झाली आहेत हे विसरून आई चक्क लोट्यात पाणी घेऊन बाहेर आली.
पुढच्या क्षणी मला ओसरीवर बघून सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ही नकला करायची तिच्या लेखी असलेली थेर ती बऱ्याच दिवसांपासून बघत होती. तिने सरळ पाण्याचा लोटा खाली आदळला आणि बाजूला पडलेली काठी घेऊन माझ्या मागे मला मारायला धावायला लागली. मी आईच्या मारापासून वाचण्यासाठी पळत होतो, पण पळता पळता आनंदानं उड्याही मारत होतो. माझा आनंद मला शब्दात वर्णन करता येणार नाही. इतक्या वर्षांनंतर त्या दिवशी कुठला तरी आवाज मी खुबीनं काढू शकलो होतो. माझा गुरु मला भेटला नव्हता, मला कोणी शिकवलं नव्हतं, तरीसुद्धा नियतीने आणि निसर्गानं जणू ते माझ्याकडनं करवून घेतलं होतं आणि यापुढेही तेच करवून घेणार होते. कितीतरी दिवसांनी पावसाच्या थेंबांनी सगळा मुलूक झोडपून काढला. पण हे झोडपणं सगळ्यांना आवडणारं होतं. माझ्या जन्मापासनं मी पाऊस कमीच पाहिला होता. आभाळातून पडणारं पावसाचं पाणी बघून माझं मन धरणीसारखं भिजून गेलं होतं. पण पडलेल्या पावसापेक्षा मला जास्त आनंद झाला होता तो वेगळ्याच गोष्टीचा. दूर देशावर पोटपाणी भागवण्यासाठी निघून गेलेला आमचा एकमेव आधार शिरप्या काका आणि सुमित्रा काकी त्यांच्या मुलासोबत म्हणजे जीवाजीबरोबर वापस आलेले होते. कासिम खान नावाच्या सरदाराकडे बारगीर म्हणून शिपाईगिरी केलेल्या शिरपा काकाच्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकून माझे दिवस मोठ्या मजेत चालले होते. काम नसलं की आमचा गप्पांमध्ये वेळ जायला लागला. त्यात माझ्या आईनं शिरप्या काकाकडे माझी तक्रार केली. मी लोकांच्या नकला करतो, त्यांचे आवाज काढतो, जंगलात पक्ष्यांशी बोलतो, माकडांशी चाळे करतो, हे सगळं तिने शिरप्या काकाला सांगितलं. ते ऐकून शिरप्या काकाला मी वाया गेलोय असंच वाटलं. कितीतरी कळवळून आणि आत्मीयतेनं तो मला म्हणाला, अरे खंडू, तुझा बा लय मोठा पैलवान गडी होता. जितकी दुनिया म्या फिरून बघितली ना, त्यात त्याच्यासारखा आडदांड ताकदीचा माणूस म्या दुसरा बघितला नाही बघ. अरे त्यो बैलाला कोपर खळी मारून खाली बसवायचा, घोड्याला पळवून दामवायचा. अरे जाताना सुद्धा तुझ्या बानी 3-3 रानडुकराला मातीत मिसळलं होतं. एक डुक्कर तर त्याने नुसतं गळा दाबून मारलं होतं. काय त्याच्या ताकदीचं चीज नाही झालं बघ. दुसऱ्याची शेतं राखण्यात आणि त्यांना जात सहन करण्यात आयुष्य गेलं तुझ्या बापाचं. तुला सांगतो, तुझा बाप भीमा कुठं फौजेत गेला असताना तर चांगला पगार आणि मोठा हुद्दा मिळाला असता, कारण त्याच्याबरोबरचा शिपाई अजून म्या तरी कुठल्या बी सैन्यात बघितला नाही. आणि खंडू, तुला बघितलं ना का मला भीमाची आठवण येते बघ. अरे तू हाय 10 वर्षाचा, पण दिसतो 16 वर्षाच्या पोरासारखा दांड. भीमाचं जे झालं ते तुझं होऊ देऊ नको, हे असले नाद दे सोडून. हे बघ, मी उद्यापासनं जीवाजीला मला येते तेवढी तलवार, भाला आणि पट्टा शिकवणार आहे. तू बी सकाळी उठून चल आमच्याबरोबर जंगलात, तिथं आपला आखाडा तयार करू. मी एकदम आनंदानं मानच डोलावली. मला आणखीन काय हवं होतं. शिरप्या काका त्याच्यासारखा आपल्याला सुद्धा कुठेतरी सैन्यात भरती करून देईल, आपल्या आयुष्यभराचा प्रश्न सुटून जाईल आणि आईला समाधान मिळेल, असं एक ना अनेक स्वप्न मी माझ्या डोक्यात रंगवायला लागलो. आमचा सराव सुरू झाला. आम्ही न चुकता रोज जंगलात जाऊन सराव करत होतो. शरीर मजबूत बनवण्यासाठी लागणाऱ्या कसरती शिरप्या काका आम्हाला शिकवायला लागला. माझ्या बाला मी कधी बघितलं नव्हतं. स्वतः शिरप्या काका, आई, आजी, गावातले इतर लोक यांच्या सांगण्यावरनं शिरप्या काका माझ्या बा इतका नसला तरी शक्ती कमावण्यावर विश्वास ठेवणारा वाटत होता. शक्तीचा उपासक वाटत होता. मला व्यायाम करताना बघून शिरप्या काका मला नेहमी म्हणायचा, अरे तू तर तुझ्या बापापेक्षा बलवान होणार. त्याच्या अंगात निस्तीत ताकद होती, तुझ्या अंगात तर चित्त्यासारखी चपळता आहे. व्यायाम करताना सुद्धा मला जाणवलं की मला थकवा येत नाही आहे. मी जीवाजीपेक्षा नव्हे तर शिरप्या काकापेक्षा सुद्धा अधिक वेळ न थकता व्यायाम करत होतो. त्याच्याहून जास्त सूर्यनमस्कार आणि दंडबैठका मारत होतो. शिरप्या काका सैन्यात भरती झाल्यावर तलवार शिकला असं तो सांगत होता. सैन्यात बारगीर म्हणून भरती झाल्याचं कौतुक तो बऱ्याचदा बोलून दाखवत होता. त्याच्या ते सांगण्यामागचा उद्देश हा असायचा की त्या मोहापोटी तरी मी आणि जीवाजीनं कसून व्यायाम करावा, सराव करावा, म्हणजे आमचं भविष्य सुरक्षित होईल. त्याचा उद्देश माझ्या लक्षात येत होता. वाढत्या वयासोबत माझ्या अंगातली रग वाढत चालली होती.
आणि आजूबाजूच्या परिस्थितीची जाण होत असल्यामुळे मनात चीड निर्माण होत होती. अंगातली रग आणि मनातली चीड काढण्यासाठी माझ्याकडे सर्वोत्तम उपाय होता व्यायाम, कसरत, सराव. माझा रोजचा सराव अतिशय जोमानं सुरू होता. शिरप्या काका आम्हाला कुस्ती, तलवार, दांडपट्टा, भाला शिकवत होता. रोज पहाटे उठून मी आणि जीवाजी शिरप्या काकाबरोबर सरावाला जायला लागलो. माझ्या बानं बनवलेला भाला अडगळीला पडून होता, तो कधीच बाहेर निघाला होता. सुरुवातीला लाकडी तलवारीनं सुरू झालेला सराव कधी खऱ्या तलवारीपर्यंत आला कळलंच नाही. शिरप्या काकाकडे एक तलवार आणि एक साधा पट्टा होता, त्याच्या सहाय्यानं आमचा सराव होत होता. तलवारीची पकड कशी ठेवायची, समोरच्यावर कधीही न ढळणारी तीक्ष्ण नजर रोखून का धरायची, त्याला न कळता आपले पवित्रे कसे बदलायचे, हे सगळं शिरप्या काका आम्हाला शिकवत होता. भाला आणि दांडपट्टा तर मला शिकवण्याची गरजच लागली नाही. अरे तू काय आईच्या पोटातनं शिकून आला काय? जीवाजी मला बघून आश्चर्यचकित होण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता. त्याच्या बोलण्यावरनं मला जाणवायचं की माझ्या अंगात इतकी ताकद, इतकी चपळता कुठून आली. मी इतक्या लवकर अतिशय अवघड असणारे तलवारीचे हात कसे काय शिकलो. भाला आणि दांडपट्टा तर माझ्या अंगचे अवयव असावेत असं मला का वाटत होतं. यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी काहीच बोलायचो नाही. शिरप्या काका नेहमी म्हणायचा, अरे तुला तरी काय म्हणायचं, अरे खंडोबाच्या नवसानं झालेला तू, बानुक का तर तुला खंडोबाचा प्रसाद म्हणायची, त्याचीच कृपा आहे तुझ्यावर, अजून काय. पाठीवर शाबासकीची थाप पडली की अजून हुरूप येतो. माझ्या त्या वयात तो अजूनच येत असावा. माझ्या वेडात अजून एक वाढ झाली होती, हत्याराची, आणि त्यात पूर्ण पारंगत होण्याची. माझी पहिली आवड मी कधीच सोडली नव्हती. आई, शिरप्या काका, जीवाजी यांचा विरोध होता तरीही नाही, ते माझं पहिलं प्रेम होतं. अंगिक नकला करणं, कुणाचाही हुबेहूब आवाज काढणं. मी जंगलातल्या जवळपास सर्व पशुपक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज इतके हुबेहूब काढायला लागलो होतो की समोरून त्या जंगली जीवांचा मला आता प्रतिसाद यायला लागला होता. पुढे पुढे तर मी जीवाजीशी जसं बोलायचो तसं बोलायला सुरुवात केली होती. भावना समजून घेतल्या की संवाद साधता येतो. बोलीभाषा ही संवादाची सर्वात सोपी पण सीमित पद्धत आहे. खऱ्या संवादाची भाषा ही त्याहून पलीकडे असते. त्यासाठी समोरच्याचा आत्मा समजून घ्यायला लागतो. आणि मला नेमकं तेच साधलं होतं. ज्यासाठी आणि ज्याच्यामुळे मला ही कला शिकण्याची ओढ लागली आणि ती कला मी शिकलो, ती व्यक्ती आणि तो हेतू कुठल्या कुठे गायब झाला होता, पण त्या कलेनं मला कधीच सोडलं नाही. त्या काळात आणि पुढे आयुष्यभर मला सर्वात आवडलेला माझा गुण म्हणजे मला नवनवीन गोष्टी शिकायला फार आवडत असत. खंडोबाच्या आशीर्वादानं असेल किंवा अजून काही, परंतु कुठलीही कला किंवा विद्या मी अतिशय लवकर आत्मसात करू शकत होतो. कदाचित शिकण्याची आत्यंतिक ओढ असल्यामुळे ते साधत असावं. पुढे पुढे आम्हाला दिवसभर काम असायचं. व्यायाम आणि सरावाला बऱ्याचदा वेळ मिळत नसे. रात्रच काही ती गाठीशी असायची, म्हणून मी रात्री न झोपता एकटाच आमच्या आखाड्यात जाऊन सराव करायचो. जंगलात गेल्यावर तसा मी एकटा नसायचो. तिथल्या माकडांच्या बरोबर, इतर पशुपक्ष्यांच्या बरोबर मी मैत्री केली होती. त्यांना त्यांची आवडती फळं दिली आणि ह्याच्यापासून आपल्याला काहीही धोका नाही ही खात्री पटवून दिली की प्राणीसुद्धा जवळ यायला काही वेळ लागत नाही. रात्रीची एकाग्रता निराळीच असते. रात्री आपण अधिक तन्मय आणि स्वतःशी एकरूप असतो याची जाणीव झाल्यावर मी रात्रीवर अगदी प्रेम करायला लागलो. रात्र रात्र जंगलात घालवणं हा माझा जणू छंदच झाला. कदाचित त्या तन्मयतेनं केलेल्या सरावामुळे मी दोन्ही हातात तलवारी घेऊन सराव करायला लागलो. दोन्ही हातात 2 पट्टे चढवून गरगर फिरवायला लागलो. मी असा बेभान होऊन सराव करायला लागलो की माझे दोस्त झालेली माकडं माझ्याकडे टक लावून बघत बसायची. कधी कधी तर मी माझ्या भोवती पट्ट्याचं असं वर्तुळ तयार करत होतो की मी माकडांना आणि माकडं मला दिसतच नसायची.
पुढे पुढे मी झाडांना फळं लटकवायला लागलो आणि 10-10 फुटांवरनं त्यांना पट्ट्याच्या मदतीनं उडवायला लागलो. त्या फळांचे झालेले तुकडे म्हणजे माझ्या जंगली मित्रांसाठी मेजवानी. भाला फेकण्यासाठी मी रोज एका मोडून पडलेल्या झाडाचा बुंधा निवडायचो. चपकन भाला फेकून तो त्या बुंध्याच्या आरपार करायचो. मग अंतर वाढवायचो, वाढवत जायचो. झाडाला सरळ लोंबकाळून भाला फेकणं, झाडाला उलटं लटकून भाला फेकणं, दूरवरून धावत येऊन भाला फेकणं, झोपून निशाणा साधणं. आपल्या आणि निशाणामध्ये झाडांचा अडथळा ठेवायचा आणि निशाणा साधायचा, असे एक ना अनेक प्रकार सरावात मी करत होतो. डोळे बंद करून भाला फेकायचा हे अवघड काम मात्र मला कित्येक दिवस जमत नव्हतं, पण प्रबळ इच्छाशक्तीपुढे काहीही अशक्य नव्हतं. कधी कधी वाटायचं की हे सगळं आपण का करतोय? आपल्याला कुठं कोणाशी लढायचं आहे? आपण सुद्धा कामानं थकून भागून येऊन शिरप्या काकासारखं आणि जीवासारखं झोपायला पाहिजे. पण आपल्याला थकवा येत नाही, झोपसुद्धा 2 तासांपेक्षा जास्त येत नाही. मग काय करायचं? मग नवनवीन गोष्टी शिकत राहायच्या. थकायचं नाही, थांबायचं नाही, झोपायचं सुद्धा नाही, अगदी जातिवंत घोड्यासारखं.